स्वागत आहे। आज तुम्हाला मस्तपैकी चीजचा पराठा एक रेसिपी मी दाखवणार आहे। मस्तपैकी चांगली सॉफ्ट बनणारी आणि खूप छान मुलांना खूप आवडणारी। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। झटपट लवकर होणारी, लवकरात लवकर सॉफ्ट अशी खूप मस्तपैकी। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला मस्तपैकी एक मी नवीन रेसिपी दाखवणार आहे, चीजचा पराठा मिसळून सगळं पैकी। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। हे बघा इथे मस्त मी चीज घेतलेले, बारीक कलर चीज आहे हे। एक वाटी आणि अर्धी वाटी मी चीज घेतलेले छोटीवाली। कोथिंबीर घेतली, कस्तुरी मेथी, तीळ, एक कांदा बारीक चिरलेला आहे, चाट मसाला, अजवाइन आणि ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली। त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। आता हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय। एक चमचा मीठ टाकून घेणार आहे। ह्याच्यामध्ये मी 2 चमचे अशी घी घेतलेली आहे, घी टाकून घ्यायची आहे। घी टाकून घेतल्यावर त्याच्यामध्ये 1 वाटी पीठ घेतलेली आहे, मी पीठ टाकून घेतलं। ह्याच्यामध्ये 1 वाटी घेतलेली आहे। आता हा कांदा सगळा आपल्याला एक करून घ्यायचा आहे। कांदा सगळा मसाला घेतलेला आहे तो काढून घ्यायचा आपल्याला। चीज हा सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे पिठाचा। हे बघा सगळं एकजीव झालेलं आहे मस्त पिठाचा। सगळं आपल्या मसाला जे मी घेतले ते मस्तपैकी चीज पण पूर्ण छान झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय। हे बघा छान मस्तपैकी आता मी गोळा करून घेतलाय, मस्त पीठ मळून घेतलेलं आहे। आता चला मग ह्याच्या मस्तपैकी आपल्याला याचे पराठे करून घ्यायचे। आता मी एका साईडला बटर घेतलेले, आता या साईडला मस्तपैकी पिठाचा हुंडा घेतलेला आहे। छान मी तुम्हाला दाखवते त्रिकोण कसे करायचे ते। ईश्वर का स्नेह प्राप्त किया, तब ईश्वर ने प्रसन्न होकर समुद्र को शांत कर दिया और आशीर्वाद देकर ये कहा कि तुम्हारा कुल परपता रहेगा, समस्त दिशाओं में फैलेगा और राज करेगा। यदि भविष्य में कुल के लोग पूर्वजों को याद नहीं करेंगे तो नष्ट हो जाएंगे। हे असं करून एक घडी करून, तिसरी घडी, ही चौथी घडी, हे आपल्याला मस्त असे चौकोन अशी घडी करून ह्याच्यामध्ये हळूहळू आपल्याला लाटणं असं गोल गोल फिरून घ्यायचं, जेणेकरून जास्त त्याच्यावरती प्रेशर करायचं नाही, कारण की पराठा आपला छान असा त्रिकोण सारखा होतो। मी 4 त्रिकोण मस्तपैकी असे काढून घेतले चौकोन सारखे। एका साईडला आता मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं बटर टाकून घ्यायचंय। असा पराठा टाकून घ्यायचा मस्त बटर मध्ये। एक साईड आपला हा शेकून पलटी करून घ्यायचा। मस्तपैकी आपला तवा छान गरम झालेला आहे। बटर परत घ्यायचंय, बटर लावून परत घ्यायचं आपल्याला। असं हळू परत आपल्याला परतून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला मस्त असे पराठे करून घ्यायचे त्रिकोण सारखे। बारीक गॅसवरती मस्तपैकी छान लागतात आपल्याला। बघा छान मस्तपैकी आपले चीजचा पराठा खूप मस्त झाला। त्याच्यावरती दही घेतलेली आहे मी। दही छान म्हणजे खूप मस्त लागतो दही बरोबर खायला। मस्त असं खूप सॉफ्ट बनलाय, खूप छान बनलाय। मस्तपैकी मी बटर लावून घेतलेलं त्याला, की जेणेकरून मस्तपैकी आपण टिफिनसाठी मुलांना देऊ शकतो। आणि खूप छान रेसिपी ही। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते।